मुंबईतील दुकान आणि आस्थापनांचे नामफलक ठळक मराठीत असणं बंधनकारक असूनही अनेक ठिकाणी त्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचा मुद्दा हा मुंबई महापालिकेच्या विधी समितीत आज उपस्थित करण्यात आला। अनेक सेलिब्रिटींच्या हॉटेल आणि रेस्टॉरंट्सवरील नामफलक हे मराठीत नसल्यानं महापालिका सदस्यांनी त्याकडे लक्ष वेधून प्रशासनाला जाब विचारला। भाजपचे गटनेते तेजिंदर सिंग तिवाना यांनी हा मुद्दा उपस्थित करून शहरातील किती आस्थापनांनी मराठी नामफलक लावलेत, किती ठिकाणी कारवाई करण्यात आली आणि किती प्रकरणं प्रलंबित आहेत याची माहिती मागितली। त्यावर संबंधित विभागाकडून उद्या विशेष बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। मुंबईभरात 4 वर्षात 3 वर्षात 2 वर्षात आता अधिकारी काय झोपले आहे काय की अधिकाऱ्यांनी जी त्यांची ड्यूटी होती की वॉर्डात फिरून स्वतः बघायचा कुठे इंग्लिश बोर्ड आहे, कुठे मराठी लावलाय की नाही, आणि तेच अधिकारी जे लायसन्स इन्स्पेक्टर आहे त्यांच्या चष्मेचा नंबर मोठा झालाय काय की त्यांना इंग्रजीमध्ये मोठा मोठा अक्षर दिसून येत नाही। तर हा एक विषय आज विधी समितीमध्ये घेतलाय की 5000 पेक्षा जास्त असं शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट मध्ये तुम्ही हे बदलाव नाही आणलाय आणि मराठी नेम प्लेट, मराठी फलक हे लावण्यात आले नाही। पुढची बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबईतल्या विकासकांचे सिडको मधील दलाल अधिकारी हे पर्यावरणाच्या मुळावर आल्याचा गंभीर आरोप वनमंत्री